7 वाजता भास्कर केंद्रे म्हणून कॉन्स्टेबल आहेत, त्यांचा फोन आला 22 तारखेला. कुठं आहे? म्हणलं घरी आहे सर. मी म्हणले घरीच का? महादेव मुंडे कोण आहेत? म्हणलं माझे भाऊजी आहेत. अरे म्हणले एक डायरी घेतली आहे, इथं असा मर्डर झाला आहे, भाऊजी घरी आहेत का बघ. मी डायरेक्ट घरून लगेच कपडे घातले आणि इकडं दीदीकडे आलो. इथून मी राहतो कणकवलीला, दीदी राहते बँक कॉलनीमध्ये, 2 किलोमीटरचं अंतर आहे. मी आलो दीदीच्या घरी. आले रोडला दीदीचं घर असल्यामुळे खालूनच दीदीला म्हणलं दाजी कुठे आहेत? ती म्हणले रात्रीपासून घरी आले नाहीत. रात्रीपासून घरी आले नाहीत म्हणलं की मला जरा हे बसलं जरा. लगेच मी भास्कर केंद्राला डबल फोन केला, कुठे आहेत? ते म्हणले कोर्टासमोर ये. मग पुढं चलत राहिलो की दीर भेटला, दाजीचा भाऊ भेटला. दाजीचा भाऊ भेटला की त्याला म्हणलं दाजीचं असं झालं, तू तिथं ये स्पॉटवर. मग मी पुढं गेलो आणि ती लगेच 10-5 मिनिटांना आला. मी तिथं गेलो, बघितलं तर काय दाजीचं असा इतकं बेफरम मारलं होतं की ते कुणी संतोष भैयाला तरी म्हणजे हे केलं तर थोडं इतकं बेहराम मारलं आहे ह्यांनी. आणि कुणी मारलंय काय मारलंय हे फक्त PI सांगितलं माहिती. कारण की तुम्ही त्यांना जर माहिती आहे तर तुम्ही ते जाणून घ्यायचा काही प्रयत्न केला नाही का त्यांच्याकडून, किंवा पुढे काय पाठपुरावा? आता मी पोलिसला फोर्स कसं करू? तेवढा मला काय म्हणले, ते 28 डिसेंबरला आरोपी दमडाटा छाटून आलता मुंबईहून. 6 लोकांचे नंबर काहीतरी काढले म्हणले, सपकाळ साहेब, API सपकाळ साहेब. त्यांचे तर ते मुंबईहून आले, 2 दिवस पोलीस स्टेशनला काम केलं की त्यांना पोलीस स्टेशन दिलं लगेच पाठवता. ते पाठवत्याला गेले. मग मी त्यांना फोन केला, साहेब म्हणलं कसं काय असं झालं? ते म्हणले मला पोलीस स्टेशन भेटले म्हणले. म्हणजे आता ते प्रमोशन झालं ना त्यांचं, APIचं पोलीस स्टेशन भेटलं. मग ते झाल्याच्या नंतर ह्यांच्याजवळ माणूसच नाही दमडाटा छटाय. मग दमडाटा छटाय नाही. मग DSP साहेबाला मी कॉल केला, साहेब म्हणलं दमडाटा छटाय माणसं नाही म्हणाले ती PI सानप साहेब. अरे म्हणले कोण आहे? मग मी म्हणलं हरगावकर म्हणून एक कॉन्स्टेबल वरी, त्याला जरा कॉम्प्युटरमधलं कळत आहे. मग त्याची ऑर्डर मी DSP साहेबाला मी खुद काढायला लावली, ह्यांनी तर काढली नाही. मी DSP साहेबाला फोन करून DSP साहेबाला स्वतः जाऊन भेटून DSP साहेबांना स्वतः ऑर्डर काढली. मग ते हरगावकरनं मी 6 नंबर काढले. आता ते नंबर मला सांगणार, नाव मला सांगणार. म्हणजे ऑलरेडी ते त्यांना सगळं माहिती आहे, त्यांना आरोपी कोण आहेत. आरोपी सानप साहेबाला सगळे माहिती. आता PI सानप साहेब म्हणले 28 तारखेला 2 दिवसात अटक करतो. त्यांनी अटक तर काही केलं नाही. मला लगेच 31 डिसेंबरला मला म्हणले हे गुन्हा LCBला वर्ग कर. मग मी म्हणलं असं का? नाही म्हणले तू काही गोष्टी समजून घे. म्हणलं काय समजून घे? मला नाव तर सांगा, कोणाचं प्रेशर आहे का? नाही प्रेशर नाही म्हणले, तू समजून घे हे गुन्हा LCBला वर्ग कर. मग मी LCBला ठाकूर साहेबाला 3 तारखेला जाऊन भेटलो. म्हणजे ते निवेदन द्यावं लागतं ना. निवेदन सगळे कागद घेऊन मी त्यांना स्वतः जाऊन मी निवेदन दिलं. मी माझे दाजीचे वडील, माझे वडील, आम्ही 5 जणी, ते भोपल्याचे माणसं म्हणजे दाजीच्या गावचे, आम्ही स्वतः जाऊन SP साहेबांना निवेदन दिलं. SP साहेबांना म्हणलं LCBला गुन्हा वर्ग करा. SP साहेब म्हणले हो करतो. तरी केलं नाही. 15 दिवस झालं. 15 दिवस झालं तरी LCBला गुन्हा वर्ग केला की माझ्या जरा पोटात म्हणजे हे व्हायलं तपासाचं काहीतरी. मग मी दुसऱ्या महिन्यापर्यंत त्यांचं ऐकलं. दुसऱ्या महिन्यात मग ऐकलं की मग SPला एकदा डबल जाऊन भेटलो ठाकूर साहेबाला. काय झालं साहेब? ते म्हणले गुन्हा वर्ग करायचा आहे म्हणले, 2 दिवस थांब. मी म्हणलं का करा की. आता SPला आपण डायरेक्ट हे सांगू शकत नाहीत ना. मग SP साहेब म्हणले करतो म्हणले. मी मग साहेबाला भेटलो, आपल्या पालकमंत्री साहेबाला. पालकमंत्री साहेबाला म्हणलं, पालकमंत्री साहेबांना डायरेक्ट SPला असलं हे केलं, तुला माझा तपास करायचा नाही का म्हणले. म्हणजे माझा म्हणजे स्वतः मी त्यांच्या कार्यकर्ता आहे ना. ते म्हणले माझा तपास करायचा नाही का तुला? माझ्या घरातले माणसे तुला किद्दा सांगायला म्हणले ते तपास झाला पाहिजे. मग साहेब बोलल्याच्या नंतर मी डबल SPकडे गेलो. मग SP थोडा मला डाऊट वाटला की मी काय केलं, कागद घेतले आणि औरंगाबाद खंडपीठात पिटिशन दाखल केलं 24 तारखेला दुसऱ्या महिन्यात. तर मंडळी, हे होते महादेव मुंडे यांचे मेहुणे, ज्यांचं नाव फड असं आहे. तर महादेव मुंडे यांची हत्या कुणी केली? फड यांनी मुंबई तक यांना ही माहिती दिलेली आहे. तर त्या दिवशीचा घटनाक्रम नेमका कसा होता हे फड यांनी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. मुंबई तक यांच्या सौजन्याने आम्ही हा बाईट तुम्हाला दाखवलाय. मंडळी, महादेव मुंडे यांची हत्या झाली होती. ही हत्या इतक्या निघृण पद्धतीनं करण्यात आली होती की त्यांचे फोटोज, जसे संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो हे व्हायरल झाले होते, तशाच आशयाचे किंवा तशाच पद्धतीचे फोटो हे नंतर बाळा बांगर याने प्रेस कॉन्फरन्स घेत दाखवले होते. आणि त्या दिवशी काय घडलं होतं हे फड यांनी सांगितलं. फड हे महादेव मुंडे यांचे मेहुणे आहेत.
त्यांनी पूर्ण घटनाक्रम कळवला की त्या दिवशी सकाळी मला फोन आल्यानंतर महादेव मुंडे नामक व्यक्तीची खून झालेला आहे, हत्या झालेली आहे असं कळालं. आणि हे कळालं असता मी माझ्या बहिणीच्या घरी आलो. आता मी वेगळीकडे राहतो, माझी बहीण वेगळीकडे राहते. आणि घरी आलो असता मी विचारलं की भाऊजी कुठे, तर रात्रीपासनं घरी आलेले नाहीत असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मला सगळा प्रकार लक्षात आला की नेमकं काय. त्यानंतर आमच्या भाऊजींचे भाऊ ते माझ्यासोबत आले आणि मग आम्ही पुढे गेल्यानंतर असं कळालं की महादेव मुंडे यांची हत्या झालेली आहे. हत्या इतक्या निघृण पद्धतीनं करण्यात आलेली होती, वेगवेगळ्या पद्धतीचे वार त्यांच्या शरीरावरती दिसत होते. आणि हे सगळे वार आणि या कृत्यामध्ये कोण सामील आहे याचा सगळ्यात मोठा गौप्यस्फोट यावेळेस महादेव मुंडे यांच्या हत्येचा गौप्यस्फोट यावेळेस फड यांनी केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की महादेव मुंडे यांची हत्या कुणी केली हे PI सानप साहेब यांना खूप चांगलं माहिती आहे. आता पोलीस इन्स्पेक्टर सानप हे त्यावेळेस त्या ठिकाणी होते आणि ते त्या ठिकाणी पोलीस इन्स्पेक्टर असताना या हत्येमध्ये कोण कोण सामील आहेत, कशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत, काय घटनाक्रम आहे, हा सगळा प्रकार यावेळेस महादेव मुंडे यांचे मेहुणे फड यांनी सांगितलेला आहे. हे सांगत असताना त्यांच्या भगिनी आणि महादेव मुंडे यांच्या पत्नी या देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या. तर मंडळी, महादेव मुंडे हे हत्या प्रकरण आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे. त्याचं कारण असं आहे की नुकतंच महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. आणि ही भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरोपींना जेरबंद केल्या जाईल, मोकाट सोडलं जाणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे. आणि हे सगळं झालेलं असताना आता कराड, वाल्मिक कराड हा जो जेलमध्ये आहे किंवा कारागृहात आहे त्याची मुलं ही अडकण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. काही जणांचं म्हणणं आहे की या हत्येमध्ये वाल्मिक कराड याच्या मुलांचा देखील सहभाग आहे, गोट्या गित्तेचा देखील सहभाग आहे. आता गोट्या गित्ते यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला होता. तो म्हणत होता की महादेव मुंडे माझा जिगरी यार आहे, माझा मित्र आहे, मी त्याची हत्या कशी करेन. महादेव मुंडे यांची हत्या ही मी केलेली नाही असं गोट्या गित्त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. तर असा हा संपूर्ण प्रकार आहे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये. आता नवनवीन खुलासे हे व्हायला लागलेले आहेत आणि यामध्ये आता मोठे मासे गळायला लागणार हे मात्र नक्की आहे. तर महादेव मुंडे यांची हत्या कुणी केली हे सानप साहेबांना, PI सानप साहेबांना माहिती आहे असं फड थेटपणे बोललेलं आहे. यावरती मंडळी तुम्हाला काय वाटतं आहे, तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस.